सर, एक्झाम जवळ आली, टेन्शन आले, अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करू? पडलाय ना प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, हे सब्जेक्ट आहे ना 3 पार्टमध्ये डिवाइड करा. हाय कॅटेगरी, मिड कॅटेगरी आणि लो कॅटेगरी. हाय कॅटेगरी म्हणजे काय? अवघड वाटणारे सब्जेक्ट. मग हे कधी वाचायचे? जेव्हा आपला मेंदू शांत असतो तेव्हा. म्हणजे कधी? सकाळच्या कालावधीत शक्यतो हाय प्रायोरिटीचे सब्जेक्ट वाचा. दुपारचा कालावधी जो असतो की नाही, तो कालावधी साधारणतः झोपेचा कालावधी असतो. मग या कालावधीमध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन च्या रिलेटेडचे सब्जेक्ट वाचा किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करा, अशा प्रकारचे सब्जेक्ट करा. नंतर संध्याकाळचा जो कालावधी आहे ना, या कालावधीमध्ये सोपे सब्जेक्ट म्हणजे राहिलेले जे तुमच्या आवडीचे सब्जेक्ट आहेत ते त्या कालावधीत वाचा. आणि अशा प्रकारे तुम्ही क्लासिफिकेशन करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, झोपताना दिवसभरातल्या सगळ्या गोष्टींची रिव्हिजन करा. आणि असं एक दिवसाचं जसं प्लॅनिंग केलं ना, असा पूर्ण प्लॅनर तुमच्या एक्झाम होईपर्यंतचा बनवा. बघा, कदाचित हीच गोष्ट तुमच्या एक्झाममध्ये चांगली मार्क्स पाडण्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि हो, तुम्हाला एक्झामच्या या स्टडी प्लॅनिंग संदर्भात कोणतीही डाऊट आली, कोणतीही शंका आली, काळजी कशाला करताय? उदय सर आहेत ना.